संगमनेर तालुक्यातील सॉफ्टवेअर इंजिनियर रावसाहेब रामनाथ घुगे ह्या ध्येयवेड्या तरुणानं खडकाळ माळरानावर सुरू केलेल्या पारेगाव खुर्द येथील द बाप IT कंपनीत बाप कंपनीच्या द्वितीय वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं 31 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान भव्य महारोजगार मेळावा या ठिकाणी पार पडलाय। भव्य महारोजगार मेळावा कार्यक्रमाचं व द्वितीय वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचं उद्घाटन प्रवरा शिक्षण संस्थेतील प्राध्यापक शिवाजीराव धोंडिवा फुलाटे यांच्या शुभ हस्ते तर बाप कंपनीचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब घुगे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आहे। द बाप कंपनीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य महारोजगार मेळाव्यासाठी तब्बल 40हून अधिक मल्टीनॅशनल कंपन्यांनी सहभाग नोंदवला, तर यामध्ये 2400 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने तसेच प्रत्यक्षरित्या नोंदणी केली होती। विविध कंपन्यांच्या जॉब प्लेसमेंट व मुलाखतीमध्ये जवळजवळ 400हून अधिक युवक युवतींची निवड करण्यात आली असून त्यांना सदर कंपन्यांकडून जॉब ऑफर लेटर देण्यात आले आहेत। महारोजगार मेळाव्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, टाटा ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल्स, बँकिंग क्षेत्रातील ICICI बँक, ॲक्सिस बँक यासारख्या तब्बल 40हून अधिक कंपन्यांनी महारोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवून अनेक युवकांना रोजगाराच्या संधी जागेवरच उपलब्ध करून दिल्या आहेत। यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींना बाप कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे यांचे आभार मानले आहे। बाप कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महारोजगार मेळावा कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक शिवाजीराव धोंडिवा फुलाटे, उद्योजक कल्याणजी ठाकरे, बाप कंपनीचे सर्वेसर्वा रामनाथ घुगे, लक्ष्मीबाई घुगे, बाप कंपनीचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब घुगे, ग्राम सुरक्षा दल यंत्रणेचे DK गोरडे, बाप कंपनीचे संचालक भाऊसाहेब घुगे, बाप कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर दीपक नागरे, श्रीकांत डुबे आदींसह मान्यवर, विविध कंपन्यांच्या मुलाखतीसाठी आलेले युवक युवती, बाप कंपनीचा संपूर्ण स्टाफ यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। बाप कंपनी ग्रामीण भागात आहे मग सगळ्यांना माहीत आहे आणि आमचं एक ध्येय आहे की ग्रामीण भागातला तरुण हा घरी नाही बसला पाहिजे। तर आम्ही जरी IT क्षेत्रात काम करत असलो तरी असंख्य मुलं आहेत जे ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग किंवा फार्मसी किंवा ॲग्रिकल्चर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात डिग्री घेतात आणि त्या मुलांना संधी कुठे असतील म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना विशेषतः माहीत नसतं की कुठे जायचं, कुठे कंपन्या आहेत, कसा इंटरव्ह्यू द्यायचा, कसा जॉब द्यायचा। तर आमच्या सगळ्यांचं असं ध्येय होतं की या खेड्यामध्ये कंपन्या आल्या पाहिजेत, इथून त्यांनी मुलांना इंटरव्ह्यू घेऊन उचललं पाहिजेत, शक्य झालं तर त्या कंपन्यांनी इथेच ऑफिसेस उघडली पाहिजेत आणि त्याचं हा एक पहिलं पाऊल आहे आणि जवळजवळ 40 कंपन्यांनी रजिस्ट्रेशन आमच्यासोबत केलेलं आहे। टाटा, महिंद्रा, ICICI, ॲक्सिस सारख्या अनेक नामांकित कंपन्या आज पारेगावमध्ये आहेत, बाप कंपनीत आहेत आणि शेतकऱ्यांच्या मुलांना, ग्रामीण भागातल्या मुलांना ते जॉब देण्यासाठी इथे आले आहेत। ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ग्रामीण भागासाठी प्रामुख्याने खूप चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह। आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, आम्हाला सगळ्यात मोठा गुरु म्हणजे आमची परिस्थिती आणि परिस्थिती बरंच काही शिकवते आणि ती फक्त माझी एकट्याची व्यथा नाही आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या मुलांची व्यथा आहे। तर सुरुवात या परिस्थितीच्या प्रॉब्लेममधूनच झाली होती। आम्हाला असं वाटलं की अनेक मुलं आहेत ज्यांना परिस्थितीमुळे जॉब मिळवणं शक्य नसतं आणि त्यांना माहीत नसतं, त्यांच्या मागे कोणी मेंटर्स नसतो, त्यांना असा कुठला प्लॅटफॉर्म नसतो की त्यांना गाईड करेल, कारण शेतकरी वर्ग, पालक हे नेहमी आपल्या शेतामध्ये बिझी असतात आणि मग ह्या मुलांना गाईड कोण करणार। शहरामध्ये आपण बघतो की पालक वर्ग मुलांना वेगवेगळ्या क्लासेसला टाकतात, अनेक ठिकाणी त्यांना इंटरव्ह्यूला घेऊन जातात, त्यांच्यासोबत असतात अगदी जॉब मिळेपर्यंत। इथला पालकाला ते करणं शक्य नाही आहे, तर त्या अनुषंगाने बाप कंपनी एक प्लॅटफॉर्म म्हणून उभी राहिली होती की ग्रामीण भागातल्या मुलांना हा प्लॅटफॉर्मवर राहील आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणून आम्ही इथे या मुलांना एक बॅकबोन म्हणून उभे आहोत आणि हा प्रवास तसा खडतर असला तरी पण मला असं वाटतं की हे उद्याचं भविष्य आहे। खेड्यांना विकास करण्याचं एक सक्सेसफुल मॉडेल असेल आणि होईल असं मला वाटतं आणि आम्ही IT क्षेत्र जरी इथे आणलं असेल त्याचबरोबर आमची इच्छा आहे की अनेक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, वेगवेगळ्या सर्व्हिस कंपन्या इथे याव्यात आणि जे डिसेंट्रलायझेशनचं मॉडेल आम्ही जगासमोर दाखवू इच्छितो म्हणजे पुण्या मुंबईतली जी गर्दी आहे, गावाकडली जी लोंढेच्या लोंढे पुण्यात मुंबईत जातात आणि होम लोनच्या जाळ्यामध्ये अडकून तिथेच राहतात, त्यांना शहरामध्ये जाण्याची गरज येऊ नये आणि त्यांनी ग्रामीण भागामध्येच आपल्या आईवडिलांसोबत राहून कॉर्पोरेटमध्ये काम करावं आणि चांगला पगार कमावा आणि आयुष्यात सक्सेस व्हावं
या अनुषंगाने सुरू केलेला प्रवास आज माझ्या मते एक चांगली भरारी घेतो आहे. किती विद्यार्थी आज आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात? आमच्याकडे जवळजवळ 150 स्टाफ आहे आणि त्याचबरोबर यावर्षी 350 मुलं नवीन येत आहेत. आमचा टोटल 700 लोकांचा परिवार आहे. स्कूल आणि कॉलेज आणि IT कंपनी हे सगळं पकडून जवळजवळ 700 लोक इथे आमच्याशी जोडले गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता हे बाहेरून जे मुलं आले आहेत इंटरव्ह्यूसाठी, इनडायरेक्टली का होईना पण ते आमच्या परिवाराचा सदस्य आहेत. त्यांच्यात आमच्या थ्रू कदाचित त्यांना जॉब मिळू शकतो आणि त्यांचं लाईफ सेट होऊ शकतो आणि पुढे जाऊन ते आम्हाला जॉईन करून काहीतरी अनेक गोष्टी आमच्यासोबत येऊन करू शकतात असं मला वाटतं. आपल्या स्किल डेव्हलप करण्यास जरी इथं नसेल तरी आम्ही सजेस्ट करू यांना की उद्योजक कसे निर्माण करायचे. हे चांगले स्टुडंट निर्माण करतात, चांगले नोकरदार निर्माण करतील, VP होतील, प्रेसिडेंट होतील किंवा मग चांगल्या चांगल्या पोस्टवर जगभरामध्ये काम करतील. पण हे सगळे नोकरी करणारे जर का उद्योजक यांच्या ह्या सगळ्या युनिटमधनं निर्माण झाले तर ते हजारो लोकांना नोकरी देऊ शकतील, काम देऊ शकतील. आणि जर का उद्योजक झाले तर त्या उद्योजक म्हणजे फक्त नोकरीच नसतं, त्यांची सप्लाय चेन असते. त्याच्यामध्ये आणखी 25 कंपन्यांना ते बॅकअप ऑर्डर देतात आणि 25 कंपन्यांमध्ये 200 असे लोक म्हणून हा प्रचंड व्याप लूप सिस्टमनं वाढतो. आणि हे सगळं करण्यासाठी आता शून्यातनं सुरुवात केलेली आहे. ही इज अ मॅग्नेटिक प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, म्हणजे याच्यामध्ये चुंबकत्व आहे. चांगल्या गोष्टींना हे खेचून घेतात, चांगल्या व्यक्तींना, चांगल्या विचारांना. तसं यांना आणखी भविष्यात काही चांगले समविचारी लोक मिळतील. आणि माझी तर इच्छा आहे की उद्योजक बनवायच्यांनी कोर्स चालू करावा. मी ऍक्टिव्ह पार्टिसिपेट त्याच्यात करेल. आणि उद्योजकच इथे बनायला लागले तर हे उद्योगधंदे आजूबाजूला ऑटोमॅटिक येणारच आहेत आणि येतीलच. फेअर कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालं असं मी जाहीर करतो. ग्रामीण भागातील युवकांमध्ये स्किल डेव्हलपमेंट करून कृती शिक्षण देऊन जगाच्या पाठीवर सक्षमपणे उभं राहता यावं असं ध्येय समोर ठेवून सन्माननीय रावसाहेब घुगे सर यांनी एक ध्येय निश्चित केलं आणि 2 वर्षापूर्वी या मारडाणावर एका बाबळीच्या झाडाखाली या कंपनी स्थापन करण्याचं ठरवलं. या सगळ्या घटनेचे एक पालक म्हणून आम्ही साक्षीदार आहोत. यामध्ये नागरे सर असतील, रावसाहेब घुगे सर असतील यांनी विद्यार्थ्यांची एक प्रगती ही वेगळ्या पद्धतीनं व्हावी. शैक्षणिक क्षेत्र भरपूर आहेत. आज आम्ही कॉलेजमध्ये शिकवतोय, जे अभ्यासक्रम जे आहेत ते विद्यार्थ्यांना सध्याच्या ऍप्लिकेशन बेस नाही आहेत किंवा जास्त उपयोगी पडत नाहीये. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी यामध्ये मागे राहतो आणि ग्रामीण विद्यार्थ्यांची जी अडचण आहे ती दूर व्हावी या उद्देशानं या कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीचं स्थापना 2 वर्षापूर्वी झाली. या 2 वर्षामध्ये या कंपनीने अतिशय संघर्षमय जीवन पार केलेलं आहे. भरपूर प्रमाणात त्यांना अडचणी पण निर्माण झाल्यात, पण या सगळ्यावर मात करून विद्यार्थ्यांना विकसित करणं हा एकमेव ध्येय समोर ठेवून राव सर व त्यांच्या टीमनं इथं काम केलं. आणि या कंपनीची जी फॅसिलिटीज आहेत पालक म्हणून मी त्या सर्व जवळून पाहिलेल्या आहेत. अतिशय सक्षमपणे विद्यार्थ्यांना ही कंपनी घडवत आहे. आणि विद्यार्थी मित्र, या सगळ्यामध्ये हे विद्यार्थी जगाच्या पाठीवर अधिराज्य गाजवल्याशिवाय राहणार नाहीत. आज या कंपनीचा ब्रँड तयार झालेला आहे. बाप कंपनीचं नाव आज पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे. आजचा विद्यार्थी, आम्ही कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कॅम्पस इंटरव्ह्यू होतात, त्यामध्ये बाप कंपनीचं नाव हे विद्यार्थ्यांना एक विश्वसनीय वाटतं. आणि राव सर आणि त्यांची टीम एक कॉर्पोरेट सेक्टर म्हणून काम करत नाही, तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते काम करतात. आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहित करून सक्षम करण्याचा आणि त्यांना विकास करण्याचा प्रयत्न ते करतात. त्याबद्दल मी त्यांचं अतिशय ऋणी आहे. आणि इतके संवेदनशील माणसं आहेत का ज्यांच्या बरोबर आम्ही 2 वर्ष संबंध आला, ते एक कौटुंबिक जिव्हाळा आमच्याशी निर्माण झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांशी त्यांचा आहे. त्यांची जी टीम जी काम करते ती विद्यार्थ्यांना, शिक्षक विद्यार्थी असा कुठलाही फरक नाही, विद्यार्थ्यांना एक घर वाटतं. ही कंपनी म्हणजे एक कुटुंब वाटतं आणि ते इथून पुढे तसंच राहील. आणि या कंपनीची प्रगती दिवसेंदिवस उत्तरोत्तर होतच जाईल, याबद्दल मला काही शंका वाटत नाही. मला या उद्घाटन समारंभासाठी आमच्या पुलाटे कुटुंबियांना राव सरांनी, नागरे सरांनी, घुगे सरांनी सर्वांनी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो.
लास्ट नाईट रिझल्ट लागला. लास्ट नाईट रिझल्ट लागलाय. बघा मित्रांनो, काल रात्री रिझल्ट लागलाय आणि आज तिला जॉब भेटलाय. सो लकी शी इज. काल रात्री रिझल्ट भेटलाय बी फार्माचा आणि आज जॉब भेटलाय. क्लॅप फॉर हर. सो तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतोच आहे. मयुरी, कसं वाटतं तुला? डोळ्यात आनंद अश्रू आहे. मयुरीच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळत आहे. सो बाप कंपनीने हा जो उपक्रम सुरू केलाय, मयुरी तुला काय वाटतं या उपक्रमाबद्दल? छान आहे आणि सरांनी जे सगळ्यांसाठी ऑर्गनाईज केलं ते पण छान आहे, कारण खूप लांब जाऊन इंटरव्ह्यू देण्यात खूप वाटतं. अगदी खरं आहे. खूप लांब जाऊन इंटरव्ह्यू देण्यापेक्षा आपल्याच ग्रामीण भागात कंपन्या इथे येतात आणि आपल्या हातात ऑफर लेटर देतात. हा आनंदच काहीसा वेगळा आहे. फैजान शेख कुठे? फैजान प्लीज कम आहे. फैजान शेख इज सेलेक्टेड फॉर हायर क्लासेस. ओके, कॉंग्रॅच्युलेशन फैजान. कुठलं? कारेगाव बुद्रुक. वा, जवळच आहे. सो बाप कंपनीने हा जो रोजगार मेळावा आयोजित केलाय, यातून तू महिंद्रा अँड महिंद्रासारख्या कंपनीसाठी पहिला सिलेक्ट झालायस. काय भावना आहे तुझ्या? पहिली गोष्ट म्हणजे बाप कंपनीचे खूप खूप धन्यवाद. जे खेड्या गावामध्ये आपल्यासारख्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी दिली. तू अगोदर कुठे जॉब करत होता? फ्रेशर आहेस. फ्रेशर कॅन्डिडेट महिंद्रा अँड महिंद्रासारखी कंपनी. मज्जा होईल. ओके, कॉंग्रॅच्युलेशन टू श्रीराम दत्तात्रय गडाख. राव सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, तुम्ही जिथे असाल महिंद्राचा पहिला कॅन्डिडेट, तुम्ही त्याला ऑफर लेटर द्यावं. क्लॅप फॉर हिम. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हायचं शिका. सर्वप्रथम तुझं अभिनंदन. तुझं हायर अप्लायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. पल्लवी, कुठलं गाव तुझं? पल्लवी, यामध्ये कुठे जॉब करत होती? नाही, फ्रेशर आहे. तू फ्रेशर आहे, तुला अशी ऑपॉर्च्युनिटी भेटली, कसं वाटतं? भारी वाटतंय आणि काम करून पण आनंद होईल मला त्या कंपनीमध्ये. तुझं सिलेक्शन कुठे झालेलं आहे? रांजणगाव. रांजणगाव MIDC. ग्रेट. सो पल्लवी, बाप कंपनीने हा जो उपक्रम हाती घेतलाय ग्रामीण भागातल्या मुलांना रोजगार निर्माण करून देण्याचा, त्याबद्दल तुला काय वाटतं? ही संधी आम्हाला खूप मोठी वाटते, कारण खेडेगावातल्या मुलांना शक्यतो अशी संधी भेटत नाही. ह्या कंपनीमुळे आम्हाला जॉबचा लाभ झाला, त्यामुळे मी त्या कंपनीचं आभार मानते. सो तू जॉईन करतेस, कॉंग्रॅच्युलेशन. भागामध्ये अशा ऑपॉर्च्युनिटी क्लिअर झाल्यामुळे ज्यांचं हायर एज्युकेशन नाही अशांसाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी क्लिअर झालेली आहे. तर खूप छान वाटतंय. बाप कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे सर यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हा जो रोजगार मेळावा आयोजित केला, त्याबद्दल तुझं काय मत आहे? त्यांचं तर याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. ग्रामीण भागात अशी त्यांनी खूप मोठी एक संस्था उभी केलेली आहे आणि अशा कंपन्या ग्रामीण भागात येणं अशक्य असल्यापर्यंत त्यांनी ते शक्य करून दाखवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. ओके, कॉंग्रॅच्युलेशन संपत. वर्धापन दिन त्यानिमित्ताने आपण इथे एक भव्य रोजगार मेळावा आपण आज इथे आयोजित केलेला आहे. तर या भव्य रोजगार आयोजित केलेला आहे, त्यामध्ये ज्या कंपनीज आल्या आहेत त्यांचे मी तुम्हाला आता नावं सांगणार आहे. तर 2 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की पारेगावमध्ये फक्त कुसळे यायचे, इथे डोंगर आणि माळरान होतं. तर आज ज्या कंपनी आपल्या इथे आल्या आहेत त्यांचं मी एकेकाचं नाव तुम्हाला सांगतो आणि मला प्रत्येक कंपनी मागे एक टाळ्यांचा मोठा आवाज पाहिजे. ठीक आहे, तर मी स्टार्ट करतो. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी, ICICI बँक, ॲक्सिस बँक, बजाज ऑटो प्रायव्हेट लिमिटेड, मेडिकवर हॉस्पिटल, हेअर ऑटो प्रायव्हेट लिमिटेड, JBM, टाटा ऑटोमोटिव्ह, टाटा ऑटो कॉम्प आणि अजून 40 पेक्षा जास्त इथे मल्टीनॅशनल कंपन्या इथे आलेल्या आहेत आणि आपल्याकडे जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते 2000 पेक्षा जास्त इच्छुकांनी ते रजिस्टर केलेलं आहे.